हे बघ पोरी, तुला माहीत असल नसल पर तुझ्या आईनं आणि आबानं माझ्याकडून शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. मग माझ्या पैशाचं काय, ते कोण देणार? सावकार, मला थोड्या दिवसांची मुदत द्या की मी तुमचं सगळं पैसे परत देतो. अगं तू मोप म्हणशील की मी देतो म्हणून, पण मी तुझ्यावर विश्वास कसा देऊन चालणार? विश्वासानं हा व्यवहार चालत नाही. त्यापेक्षा एक काम कर, हे घर माझ्याकडे घाण ठेव. मी एखादा भाडेकरू ठेवून माझे सगळे पैसे वसूल करतो. अहो सावकार आई गेलाय तिची. जरा तरी माणूस की आहे का नाही तुम्हाला? ती म्हणते ना थोडी मुदत द्या म्हणून. मला काय बी माहित नाही. मला एक तर माझे पैसे द्या, नाहीतर हे घर द्या. हो सावकार, अहो थोडे दिवस थांबा की, पोरगी दुःखात आहे. अहो सरपंच, मला दिसतंय की, पण विषय पैशाचा आहे. ए जा रे आणि आतलं सगळं सामान बाहेर फेक. होय साहेब. ए हालायचं नाही तिथनं, एक पाऊल जरी पुढे आलास ना तर बघ. ए ही दादागिरी मला नाही दाखवायची. ही तुझी दादागिरी तुझ्या मुंबईमध्ये दाखवायची. दादागिरी मी का दाखवतो, तुम्ही दाखवताय. प्लीज 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 मी पाया पडतो, शांत राहा. सावकार, तुम्ही काय बी चुकीचं म्हणत नाही. मी घर खाली करायला तयार आहे. कमळे, मला आया आणि आबांच्या मागं नाचक्की नको. घर गेलं तर चालेल, मी ते परत मिळवीन. खरं तुमची माणसं नको, आमचं आम्ही सगळं सामान बाहेर काढतो. हा ठीक आहे. सावकार, तुम्ही वा पुढं, चावी मिळेल तुम्हाला. हे घर माझ्या आया आणि आबांचं आहे. थोड्या दिवसांसाठीच मी ते देतोय. खरं मी परत आलो का मग माझ्याकडनं हे कुणी घेऊ शकणार नाही. काळजी घे पोरी, आणि आम्हाला तुझा अभिमान कायम असणार आहे. येतो मी. कमळे, एक घर गेलं म्हणून काय झालं? दुसरं घर आहे की. दुसरं घर? तुझं घर आणि माझं घर काही वेगळं आहे वय. तिकडं सामान ठेवूया. निंगे, आता थोड्या दिवसांचाच प्रश्न. मी परत लगेच येतो. खरं आत्ता मला मुंबईला जाणं लय महत्वाचं आहे. कमळे, चला, वेळ नको वाया घालवायला, आपण आत्ता लगेच निघूयात. चल. एक्सक्यूज मी, ऋषी इनामदार आहेत का? नाही, या नावाचं इथे कुणीही राहत नाही. अहो पण त्यांनी मला हाच ॲड्रेस दिला होता. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का तो इथे घरात राहत नाही म्हणून? अहो मी त्यांना एका इव्हेंटचं इन्व्हिटेशन द्यायला आलो होतो. ॲक्च्युली या इव्हेंटमध्ये त्यांचा सत्कार होणार आहे, त्याचंच इन्व्हिटेशन होतं हे. तुम्हाला खरंच समजत नाहीये का मी काय बोलतोय ते? ज्या व्यक्तीला शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात ती व्यक्ती या घरात राहत नाही. रोहित, नमस्कार. बोला, काय काम होतं? आमची एक सामाजिक संस्था आहे. आम्ही दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देतो. अच्छा. त्यांचा सत्कार करतो. आणि या वर्षीचा बेस्ट बिझनेसमॅन डेब्यू अवॉर्ड हा आम्ही ऋषी इनामदार यांना द्यायला ठरवला आहे. काय ना, मला असं वाटतं की तुमची संस्था उठसूट कोणालाही पुरस्कार देत फिरते, हो ना? नाही सर, ऋषी सरांनी तुमच्या बिझनेसमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या खूप कमी वेळात 2 मोठ्या डील मिळवून त्या पूर्ण केल्याची पक्की खबर आहे आमच्याकडे. अच्छा, कोणाचा सन्मान करताय हो तुम्ही? जी व्यक्ती त्याचं घर, त्याचा बिझनेस, त्याच्या आईचा अपमान करून दुसऱ्या लोकांसाठी इथून निघून गेली त्याचा सन्मान करताय तुम्ही? रोहित, तुम्ही इन्व्हाइट माझ्याकडे द्या, मी देते त्यांना. मॅडम, तुम्ही खरंच नशीबवान आहात. असा टॅलेंटेड मुलगा तुमच्या नशिबी आला. थँक्यू. येतो मॅडम. रोहित,
व्हॉट काइंड ऑफ बिहेवियर इज दिस? तू आपल्या पर्सनल गोष्टी बाहेरच्यांसमोर का डिस्कस करतोयस? काय मूर्खपणा आहे हा? आई, ऋषी त्या फडतूस कमळीसाठी तुझा अपमान करून आपलं घर सोडून निघून गेला. तुला नको नको ते बोलला. ही गोष्ट तू विसरली असशील, पण मी नाही. नाही, मान्य आहे ना मला की मी रागाच्या भरात खूप बोललो, पण त्यातला एकही शब्द चुकीचा नव्हता आई. अरे राग आला म्हणून तू काही बोलशील का? इज दिस जस्टिफाईड? तसंही रोहित, माणसाचं कौतुक त्याच्या कर्तृत्वामुळे होतं, त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललंय म्हणून नाही. तसंही ऋषी त्याचं काम चोख करतो, अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम. ऋषीनी हे घर सोडलंय, इनामदारांचं नाव नाही. आय एम सॉरी आई. रागाच्या भरात मी खूप बोललो. सॉरी. ऋषी, आय एम प्राऊड ऑफ यू. तुझ्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. फक्त त्या मुलीच्या मागे लागून तू सगळं वाया घालवतोयस. कसं समजेल तुला हे? काळजी घे. कमळी ठिणग्या पुढ्यात आल्या, ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या. कमळे, किती दुःख सहन करावं लागतंय तुला. मला माहिती आहे तू खूप कणखर आहेस, पण तरी वयानं लहानच आहेस ना ग. इडियट, फोन ठेव. आणि तू या पार्टीला काय कुठल्याच पार्टीला इन्व्हायटेड नाहीये. मला चॅलेंज करतेस? आता तू बघ तुझी काय वाट लावते ते. इडियट, ही श्रेया स्वतःला समजते काय? या पार्टीला काय पुढच्या कुठल्याच पार्टीला ती इन्व्हायटेड नाहीये, आणि ही मला चॅलेंज करते. मला आता तू बघच मी तुझी कशी वाट लावते ते. आउट ऑफ माइंड. अनिका, फ्रेंड्स मध्ये असं होत असतं.